नमस्कार, मी मंगलदास वाडिले. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी विषयातील चौथा पाठ आज आपण बघणार आहोत. आणि हा जो पद्यपाठ आहे, ही जी कविता आहे उत्तम लक्षण, याचे कवी आहेत संत रामदास. संत रामदासांनी या कवितेमध्ये आदर्श व्यक्तीची लक्षणं आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केलेलं आपल्याला दिसून येतं. ते म्हणतात, सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी, असा संदेश या कवितेतून त्यांनी दिलेला आहे. अशा या कवींची ओळख आपण थोडक्यात या ठिकाणी करून घेऊया. संत रामदासांचे काव्याची ठळक वैशिष्ट्य जर आपण बघितली तर त्यांच्या काव्यामध्ये सामाजिक जाणीव, समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ अशी या संत रामदास यांच्या काव्यात आपल्याला आढळते. संत रामदास हे आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीका ग्रंथ, त्याचबरोबर स्फुट प्रकरण, आख्यान काव्य, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाड्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी लिहिलेला आहे, त्यांनी निर्माण केलेला आहे. दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्याच्यामध्ये त्याचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन या दासबोधामध्ये आपल्याला दिसून येते. आणि खास करून मनाचे श्लोक हे त्यांचा अत्यंत लोकप्रिय आणि सर्वमुखी असणारे काव्य आहे. आणि अशा या संतांची हे काव्य उत्तम लक्षण, या उत्तम लक्षणाविषयी किंवा उत्तम लक्षण ही जी कविता आहे, कवितेविषयी आपल्याला आज माहिती मिळवायची आहे. आता उत्तम लक्षण म्हणजे आदर्श गुण वैशिष्ट्ये असलेली व्यक्ती. मग ही आदर्श असलेली किंवा आदर्श गुण वैशिष्ट्ये असलेली व्यक्ती ही कशी असावी, कोणत्या गोष्टी त्या व्यक्तीमध्ये असाव्यात, कोणत्या गोष्टी त्या व्यक्तीमध्ये नसाव्यात, याची माहिती आपल्याला या कवितेत दिलेली आहे. आणि त्याच कवितेला आज आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची. चला आपण त्या कवितेविषयी माहिती मिळूया. ते सुरुवातीला म्हणतात, श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे गुण सर्वज्ञपणाची. श्रोती व्हावे सावधान, श्रोता ऐकणारा. मग जो ऐकणारा श्रोता आहे त्याला तेच त्या ठिकाणी सावधान करता आहे आणि सांगता आहे, मी उत्तम गुण तुम्हाला सांगणार आहे आणि ते उत्तम गुण तुम्ही ऐकायचे आहे. आणि त्या पद्धतीने या समाजामध्ये वावरताना, या समाजामध्ये जाताना तुम्हाला ते गुण स्वीकारायचे आहे, ती सवय तुम्हाला करून घ्यायची, ती चालून घ्यायची, ती त्या ठिकाणी जळवून घ्यायची आहे. आणि हे उत्तम गुण आपल्याला कसे स्वीकारता येतील आणि लोकांसमोर कशा पद्धतीने मांडता येतील हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. कारण हे गुण तुमच्याकडे असतील तर तुम्ही लोकांसमोर एक उत्तम पुरुष असाल. उत्तम किंवा आदर्श गुण वैशिष्ट्य असलेली व्यक्ती म्हणून तुमच्याकडे हा समाज नक्कीच पाहणार. म्हणून मग कोणते गुण तुमच्याकडे असावे असं त्या ठिकाणी संत रामदास म्हणतात. त्यांनी त्या ठिकाणी पहिला गुण सांगितलेला, वाट पुसल्याविना जाऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये, पडेली वस्तू घेऊ नये एकाएकी. वाट पुसल्याविना जाऊ नये. कोणत्याही मार्गाला जाताना, कोणतीही गोष्ट करताना
कोणतंही काम करताना एकदा त्याच्याविषयी विचार करा, दुसऱ्याच्या अनुभवाचा फायदा घ्या, दुसऱ्याला एकदा विचारा, दुसऱ्याचं मत जाणून घ्या आणि तदनंतर त्या वाटेला, त्या रस्त्याला, त्या मार्गाला तुम्ही जाऊ शकता. म्हणजे त्या मार्गावरती जाताना, त्या रस्त्यावरती जाताना तुम्हाला नक्कीच त्या पुसल्याचा, त्या विचारण्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. पुसणे हा एक शब्द या ठिकाणी आलेला आहे. पुसणे म्हणजे विचारणे. फळ ओळखल्या विना खाऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. फळ ओळखल्या विना खाऊ नये. आता एखादं फळ आपण जर वरून बघितलं तर ते चांगलं दिसतं, परंतु ते आतून खराब असू शकतं. त्याच्याविषयी आपण एक कल्पना केलेली आहे की ते फळ चांगलं आहे, दिसायला चांगलं आहे, ते गोड असावं, परंतु त्याच्यात मध्ये काहीतरी खराब असू शकतं. म्हणून माणसांचे विचार, एखाद्या माणसाला जर ओळखायचं असेल, एखाद्या व्यक्तीला जर ओळखायचं असेल तर ते पण आपण शिकलं पाहिजे. त्याला अगोदर ओळखा, तदनंतर त्याच्याशी मैत्री करा, त्याच्याशी संबंध ठेवा, परंतु त्याचे चांगले आणि वाईट गुण याची पारख केल्याशिवाय, हे ओळखल्याशिवाय त्याच्याशी मैत्री करू नका असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. पडलेली वस्तू घेऊ नका, पडलेली वस्तू घेऊ नका एकाएकी. बऱ्याचदा आपण असा विचार करतो की एखादी वस्तू आपल्याला दिसली की आपण उचलतो, आपल्याला लोभ निर्माण, हा लोभ निर्माण होतो, म्हणूनच आपण ती वस्तू आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न, उचलू नाही घेतो. परंतु असा लोभ तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ देऊ नका. कारण हा लोभ जर तुम्ही त्या ठिकाणी एका लहानच्या वस्तूपासून सुरुवात, वाईट गोष्टीला, कोणत्याही वाईट गोष्टीला एका लहानच्या वस्तूपासून सुरुवात. आणि संत रामदासांनी हेच म्हटलेलं आहे की एखादी वस्तू पडलेली आहे, तुम्हाला लोभ निर्माण झाला, ती वस्तू तुम्ही उचलली आणि तिथूनच तुमच्या वाईट मार्गाला सुरुवात असते, वाईट विचारांना सुरुवात असते. म्हणून हे वाईट विचार निर्माण होऊ नये, अशा पद्धतीने वाईट मार्गाला तुम्ही जाऊ नये, यासाठी सुद्धा आपण तो लोभ बाजूला सारावा आणि ती वस्तू न उचलता तशाच पद्धतीने पुढे जावं असं त्यांना म्हणायचं आहे. जर तुम्ही हे काम केलं, चांगल्या मार्गावरती चाललात, दुसऱ्याला ओळखण्याची एक कला तुमच्यामध्ये निर्माण झाली, लोभ बाजूला केला, तर मात्र तुमच्यामध्ये हा पहिला एक उत्तम गुण निर्माण झालेला तुम्हाला दिसेल. एक उत्तम गुण वैशिष्ट्य तुमच्यामध्ये निर्माण. पुढे संत रामदास स्वामी म्हणतात, जनी आर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा गाडी. जनी आर्जव तोडू नये. आता आर्जव हा शब्द आलेला आहे. जनी, जनी म्हणजे लोकांमध्ये, जन म्हणजे लोक. जनी आर्जव लोकांनी सांगितले, आर्जव लोकांनी केलेली विनंती, आर्जव विनंती. जनी आर्जव तोडू नये. लोकांनी केलेली जी विनंती आहे तिच्याकडे दुर्लक्ष करू नका, ती बाजूला सारू नका. पापद्रव्य जोडू नये. पापद्रव्य, प्रत्येकाला पैसा कमवावा असं वाटतं, प्रत्येकाला श्रीमंत व्हावं असं वाटतं, प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे धनसंपत्ती असावी आणि आपण श्रीमंत असावं. मग हे धन कमवताना, ही संपत्ती कमवताना माझ्याकडून काही पाप तर होत नाही ना, एखादी वाईट गोष्ट तर होत नाही ना. मग ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट माझ्याकडून होणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. कारण त्यांनी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, जनी अर्धव तोडू नये. लोकांनी केलेली विनंती आपण अमान्य करू नये आणि या पापद्रव्यापासून आपण लांब राहा. जे काही तुम्हाला कमवायचं आहे ते मेहनतीने कमवा. जे काही तुम्हाला घ्यायचं आहे ते मेहनतीने जे मिळेल ते घ्या, श्रमाने जे मिळेल ते घ्या, घामाने जे मिळेल ते घ्या. परंतु पापद्रव्य जोडण्याचा प्रयत्न करू नका किंवा पापाने कमवलेली जी संपत्ती असेल ती जोडण्याचा प्रयत्न करू नका.
पुण्य मार्ग सोडू नये. आता पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. संत रामदास स्वामी म्हणतात की हे सर्व करताना आम्ही कधीही पुण्याचा मार्ग सोडायचा नाही. आम्हाला कधीही पुण्याचा मार्ग सोडायचा नाही. कारण धनसंपत्ती कमवताना आम्हाला तो मार्ग जो आहे तो चांगला मार्ग निवडायचा आहे, पुण्याचा मार्ग निवडायचा आहे, सत्याचा मार्ग निवडायचा आहे आणि सत्याच्या मार्गावर आम्हाला चालायचं आहे. पाप मार्गाने आम्हाला जायचं नाही. पाप मार्गाने आम्हाला धन कमवायचं नाही, ते जोडायचं नाहीये. चांगल्या मार्गाने जे मिळेल ते आम्हाला घ्यायचं आहे, ते जोडायचं आहे, ते घ्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे हे धन चांगल्या मार्गाने आलं असेल, श्रमाने आलं असेल, मेहनतीने आलं असेल, तुमच्या घामाच्या धनाने आलं असेल, तर नक्कीच हे जे धन आहे हे तुमच्यासाठी एक उत्तम आहे. आणि लोकांसमोर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी एक आदर्श व्यक्ती असाल, एक आदर्श गुण वैशिष्ट्य असलेली व्यक्ती असाल. म्हणून हे तुमच्याकडे असावं असं रामदास स्वामी म्हणतात. पुढे रामदास स्वामी म्हणतात, तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. तोंडाळाशी भांडू नये. तोंडाळ भांडकर जो नेहमी दुसऱ्याशी भांडण करत राहतो, क्षणोक्षणी भांडत असतो, क्षणोक्षणी भांडण करत असतो, लोकांमध्ये त्याची प्रतिमा तशीच निर्माण होते, भांडकुदळ म्हणून निर्माण होते. आणि म्हणून कवी सुद्धा या ठिकाणी म्हणतात, संत रामदास स्वामी या ठिकाणी म्हणतात की तोंडाळाशी भांडू नये. अरे त्याच्याशी तुम्हाला भांडायचं नाही, त्याच्या नादी तुम्हाला लागायचं नाही. कारण त्याची प्रतिमा लोकांमध्ये जी निर्माण झालेली आहे ती भांडकुदळ म्हणून निर्माण झालेली आहे. आणि तुम्ही जर त्यांच्याशी भांडाल तर तुमची प्रतिमा सुद्धा या समाजापुढे तशीच निर्माण. भांडकुदळ म्हणून तुमच्याकडे लोक सुद्धा बघायला लागतील. म्हणून त्याच्याशी भांडू नका, त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. वाचाळाशी तंडू नये. वाचाळ म्हणजे सुद्धा त्या ठिकाणी बडबड करणारा. मग हा जो बडबड करणारा आहे त्याच्याशी तंडू नये. तंडो म्हणे म्हणजे सुद्धा भांडण करणे. भांडो म्हणजे भांडण करणे आणि तंडो म्हणजे सुद्धा भांडण करणे. आता या ठिकाणी वाचाळाशी भांडू नये. जो वाचाळ आहे, जो नेहमी बडबड करतो, जो बालिश आहे, अशा लोकांशी आम्हाला भांडायचं नाही. त्याला बडबडू द्या, त्याला बोलू द्या, त्याच्याशी आम्हाला काही वाद घालायचा नाही. कवी पुढे म्हणतात, संत संग खंडू नये अंतर्यामी. आणि मग या सर्व गोष्टी केव्हा होती? तुमच्या मनात जेव्हा एक भावना निर्माण होईल की संत जो असतो तो चांगल्या विचाराचा असतो, चांगल्या मताचा असतो आणि त्याच्या विचारानुसार मला चालायचं आहे, तेव्हा संत रामदास स्वामी म्हणतात, संत संग खंडू नये. खंडू नये म्हणजे त्या ठिकाणी तोडू नये. संतांची संगत, संतांच्या संगतीने चला, संतांच्या बरोबर चला. संतांची संगत ही एक उत्तम संगत असते, एक चांगली संगत असते. त्यांच्याकडे असलेले गुण आपण नेहमीच म्हणतो, ढवळ्याच्या जागी बांधला पावड्या भान नाही पण गुण लागले. संतांच्या संगतीने तुम्ही असला तर नक्कीच त्यांचे गुण तुमच्या अंगी जळतील आणि तुम्ही सुद्धा एक आदर्श व्यक्ती म्हणाल. म्हणून संतांची संगत धरा आणि संतांच्या संगतीत जर असले तर वाईट गुण तुमच्याशी कधीच लागणार. संत रामदास स्वामी पुढे म्हणतात, आळसे सुख मानू नये, चाहाडी मनाचा आणू नये, शोधिल्या विन करू नये काय काय. आळसे सुख मानू नये. आळस, आळस म्हणजे काम न करता. काम न करता त्याला सुख मानू नये. काम न करता एखादी वस्तू तुम्हाला मिळाली असेल, त्या क्षणाला आपलं बरं वाटतं की नाही, मला काम न करता ती वस्तू मिळाली, श्रम न करता ती वस्तू मिळाली, मेहनत न करता ती वस्तू मला मिळालेली आहे, मला आनंद होतो.
परंतु हा आनंद दीर्घकाळ टिकणारा नाही, खूप मोठा काळ टिकणारा नाही, तो क्षणिक असतो. आणि हा क्षणिक आनंद जो असतो, हा क्षणिक आनंद आपल्याला दुःखाकडे नेणारा असतो. लोकांमध्ये चांगला गुण नव्हे तर वाईट गुणांचा पुतळा म्हणून आपण लोकांसमोर जात असतो. म्हणून कवी म्हणतात, आळसे सुख मानू नये ते मानण्याचा प्रयत्न करू नका, चहाडी मनास आणू नये. चहाडी एखाद्याबद्दल वाईट विचार, एखाद्याबद्दल वाईट विचार सांगणे किंवा एखाद्याबद्दल वाईट बोलू नये, चहाडी मनास आणू नये. आणि दुसऱ्याबद्दल वाईट विचार सुद्धा मनात आणू नका. कारण बऱ्याचदा आम्ही असा विचार करतो की एखाद्या समोर जर दुसऱ्याबद्दल मी बोललो तर त्याला सुद्धा आनंद होईल, नव्हे नव्हे. तो आमचे बोलणं ऐकतो आणि एक विचार करतो की हा सुद्धा माझ्याविषयी दुसऱ्या समोर बोलताना असंच बोलत असावा, ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते. आणि तुमची आदर्शत्वाची जी एक प्रतिमा आहे ही त्याच्यापुढे मलिन होताना आपल्याला दिसते. म्हणून त्याच्यापासून सावध व्हा, चहाडी करू नका, दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नका. दुसऱ्याबद्दल जर तुम्ही वाईट बोललात तर मात्र तुमची प्रतिमा या समाजासमोर वाईट होईल. आणि म्हणून उत्तम गुणांमध्ये संत रामदासांनी हा एक गुण आपल्याला सांगितला. ते पुढे म्हणतात, शोधल्या विना करू नये कार्य. कोणतंही कार्य करा, शोधल्या विना करू नये. जरा विचार करा, एखादं काम करताना विचार करा, जे काम मला करायचं आहे ते चांगल्या प्रकारे कशा पद्धतीने होईल, आणि जे मी काम करतो आहे ते चांगलं आहे की वाईट, या दोघांचा विचार आम्हाला करायचा. जर ते चांगलं असेल तर ते मी काम करायचं, वाईट असेल तर ते काम मी त्या ठिकाणी टाळण्याचा, लांब करण्याचा. कारण वाईट काम हे क्षणिक आनंद तुम्हाला देईल, परंतु चांगलं काम हे दीर्घकाळापर्यंत तुमचं नाव या समाजामध्ये, या लोकांमध्ये गाजवत आहे. म्हणून प्रत्येक क्षणी, प्रत्येक क्षणाला चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. मग काही मला जे कार्य करायचं आहे ते चांगलं होईल हाच विचार करून त्या ठिकाणी आम्हाला करायचं आहे. आणि असा जर तुम्ही त्या ठिकाणी कार्य केलं, तसं काम जर तुम्ही केलं, विचार करून जर काम केलं, तर नक्कीच तुम्ही जे काम करता आहात ते उत्तम प्रतीचं होईल, चांगल्या प्रतीचं होईल, लोकांसमोर ते आदर्श आहे. पुढचा गुण ते म्हणतात, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज ओढ घालू नये, काही केल्या. सभेमध्ये लाजू नये. सभा म्हणजे समूहाची बैठक, की ज्या ठिकाणी लोकांचा समूह असतो आणि या समूहामध्ये विचारांची देवाणघेवाण. मग असा समूह, लोकांचा समूह त्या ठिकाणी बसलेला आहे. एक ज्ञानी लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत, आदर्श लोक बसलेले आहेत. आणि त्यांच्यामध्ये बोलताना, अशा ज्ञानी लोकांसमोर बोलताना आमचं जे ज्ञान आहे ते ज्ञान अपूर्ण असेल तर त्या ठिकाणी आम्ही बोलू नये. अभ्यासात्मक बोलणं आमचं असावं. जेव्हा आम्ही एखाद्या गोष्टीविषयी पूर्ण माहिती आम्हाला असते तेव्हा आम्ही ठामपणे ते विचारावं. म्हणून जर त्या ठिकाणी तुमचा त्या गोष्टीविषयी, त्या मुद्द्याविषयी तुमचा अभ्यास नसेल तर ते बोलण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही त्या ठिकाणी फसणार. लोकांसमोर ते एका बालिशपणाचं, म्हणून आपल्याला ते ठामपणे त्या ठिकाणी मांडता येणार नाही. परंतु तुम्ही जर त्या गोष्टीचा अभ्यास केला असेल तर मात्र तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि त्या सभेमध्ये तुम्ही ठामपणे ते मांडू शकाल, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते म्हणतात, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. बाष्कळपणे, बालिश, एक लहान मुलासारखं काहीतरी बोलायचं. जेव्हा लहान मुल बोलतं आम्हाला ते कौतुक वाटतं, परंतु आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तसं आम्हाला करायचं नाही. लोकांनी आमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नये.
की आम्ही जे बोलतो ते त्यांनी स्वीकारावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही अभ्यासात्मक बोला, अगोदर ज्ञान ग्रहण करा, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती घ्या आणि तदनंतर तुम्ही या बैठकीमध्ये या सभेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही त्या ठिकाणी असंच बोलत राहिलात तर मात्र त्या ठिकाणी बालिशपणाचं होईल. ते पुढे म्हणतात, पैज उडत घालू नये काही केलं, कितीही संकट आले, कितीही समस्या आल्या तरी जे कार्य मी करतो आहे ते कार्य करताना कुणासमोर मला त्या ठिकाणी पैज टाकायची, कुणाशी शर्यत लावायची नाही, कुणाशी होड घालायची नाहीये, कुणाला अट घालायची नाहीये. विना अट विना शर्यतीने मला ते काम करायचं आहे, विना पैजेने मला ते काम करायचं आहे, बिनधास्त निर्धास्तपणे मला ते काम करायचं आहे. कष्ट जरूर होतील, मेहनत जरूर करावी लागेल, श्रम जरूर करावे लागतील आणि हे मला माहिती आहे की श्रमाने कोणतीही गोष्ट पूर्णत्वास पूर्ण होते. आणि म्हणून काही झालं, काही केलं तरी मी माझ्या मनाशी ठरवलेलं आहे की मला ते काम कम्प्लीट करायचं, पूर्ण करायचं आहे. आणि पूर्ण करताना मला तर श्रम करावेच लागणार, मेहनत तर मला करावीच लागणार आहे. आणि मग ही मेहनत करायला मी तयार होईल. आणि ज्यावेळेस मी ही मेहनत करेन त्यावेळेस या मेहनतीविषयी लोकांमध्ये नक्कीच अशा पद्धतीचा संदेश जाईल आणि आपल्याविषयी लोकांचं मत एक आदर्श म्हणून ते आपल्याकडे बघतील की अरे ही व्यक्ती कोणतंही काम करताना अतिशय नियोजनबद्ध आणि मेहनतीने करते, श्रमाने करते. म्हणून आपला एक आदर्श त्यांच्या समोर असेल आणि आपल्या आदर्शाने ते काम करायला शिकतील. हा आदर्श त्यांच्या पुढे उभा राहील हा तेव्हा जेव्हा तुम्ही मेहनतीने करता. आणि संत रामदासांना हेच म्हणायचं आहे की उत्तम पुरुष जर तुम्हाला व्हायचं असेल, उत्तम गुण तुमच्यामध्ये निर्माण व्हावं असं वाटत असेल तर या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजे, श्रम केल्याच पाहिजे, मेहनत केलीच पाहिजे, अभ्यास केलाच पाहिजे, ज्ञान मिळवलंच पाहिजे, वाचन केलंच पाहिजे. कारण आपण म्हणतो वाचाल तर वाचाल, वाचाल तर टिकाल, वाचाल तर वाचाल. वाचन जेवढं तुमचं असेल, जेवढं प्रगल्भ वाचन असेल तेवढं जास्तीत जास्त तुम्ही लोकांमध्ये चांगल्या पद्धतीने बोलू शकता, चांगल्या पद्धतीने तुमचे विचार मांडू शकता आणि लोक सुद्धा तुमचे चांगले विचार ऐकायला तयार असतात. परंतु बालिशपणे बोलत असाल तर लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील आणि तुमचं जे बालिश ज्ञान आहे हे त्यांच्या समोर उभं टाकेल आणि तुमची जी प्रतिमा आहे ती मलिन झाल्याशिवाय